हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी अर्धनग्न आंदोलन करत महसूल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। तालुक्यातील विविध विकास कामे, महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। आंदोलनामुळे काही काळ तहसील परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली असून मागण्यावर योग्य कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा यावेळी देण्यात आलंय। हिमायतनगर तहसीलचे नायब तहसीलदार आपल्या अर्धनग्न आंदोलन हे फक्त 10 मिनिटासाठी होतं। आपण आता हे आंदोलनाला यांनी आपल्याला इथून भेट दिली आणि उर्वरित रस्ते ज्या ज्या शेतकऱ्याचे थांबलेले आहेत त्यांच्यावर तात्काळ पत्र काढून त्यांचे रस्ते पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले। अन्यथा काही आणखीन अडचण आली तर आम्ही तालुक्यातच आहोत, तालुक्यातच राहणार। उद्या एकदा कदाचित त्याच्याहून मोठे आंदोलन आम्ही करू। आणि हे जे पत्र आहे 4 महिने कुठे होतं माहीत नाही, त्याची खोलवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। त्यामध्ये हिमायतनगरमध्ये आमच्या नजरेमध्ये मंडळ अधिकारीच हातं, तर सगळे मंडळ अधिकारी आमच्या विरोधात नाहीत, जवान मंडळ अधिकारी म्हणून काम करतात। जसं आम्ही केंद्र साहेबांचं अभिनंदन केलं तसंच करावं तेवढं कौतुक जवान साहेबांचं सुद्धा आहे। बिलकुल फोन उचलणं, बोलणं, टायमाला रस्त्यावर जाणं, रस्ते काढून देणं। आज माझ्या नजरेमध्ये करेक्ट 16 रस्ते मोकळे केले, शेवटपर्यंत पोहोचले। तर हिमायतनगर तालुक्यामध्ये असे शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मला वाटते कुठंतरी काही मंडळ अधिकारी कमी पडले असतील, ते आजपर्यंत सोडून द्या। यदा कदाचित येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला कुठे कमी पडणार नाही असं आश्वासन आपले नायब तहसीलदार पंगे साहेबांनी दिलेलं आहे। चला मित्रांनो, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो।